वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। पावसामुळे संत्रा गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत। उपमुख्यमंत्री अजित पवार। वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। वरुड तालुक्यातील नवासा पारडी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली। यावेळी त्यांच्या समवेत खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते उपस्थित होते। वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे संत्रा पिकाचं नुकसान होत आहे। सततच्या पावसामुळे संत्रा बहाराचं नुकसान होत आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। या नुकसानीची तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना दिल्या। पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाले असले तरी शेतकऱ्यांचे जादा होत असलेले नुकसान पाहता दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करून तातडीने मंत्रालय स्तरावर सादर करण्यात यावे। शेतकऱ्यांना मिळणारी मदत मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य केलं जाईल, असं आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिलंय। ज्ञानेश्वरराव नामदेवराव मोघे लिहून घ्या। ज्ञानेश्वर नामदेवराव मोघे, मौजा पारडी किंवा हे सोनाका अशा वेगवेगळ्या ग्रेपला हे असतात, नावं असतात। तसं ह्या संत्र्याचं नाव काय? नागपुरी। आपल्याकडे एकूण किती संत्र्याचे प्रकार आहेत जातीचे? तीन आहे, पण जास्तीत जास्त नागपुरीच असते। ही तुमची कुठली? एक रंगपुरी आहे। याचं जे शिल्ट असते ते थोडं चोपडे पण असते, म्हणजे पतलं असते। सगळ्यात गोड खायला सगळ्यात बेस्ट त्याला जोड नाही, त्याला जोडच नाही। मग ते पंजाबचं किन्नो तयार झाला। किन्नो म्हणून किन्नो पाहायला चांगले दिसते, पण चव नाही। पाण्यात असं फुलीतून गेलंय ते संत्रा आहे ना, तसंच पडते। हात लावल्या पिवळं पडायला काय लागलं होतं? पाणी दे 2 महिने लगातार पाणी आलं ना, त्या जमिनीला वापसा पाहिजे होता, तो नाही भेटला आणि अन्न पुरवठा नाही झाला। त्याच्या मुळा आहे, पांढऱ्या मुळा, ऑक्सिजन भेटत नाही, पूर्ण चोकअप होतं। अशा प्रकारामुळे व्यापारी जोर नाही करत। अजूनही आमचा अजून 30% माल खाली येणार आहे। निधी पांडेजी ते म्हणतात की दादा आमचं पण असंच झालेलं आहे आणि होतंय काय, पाऊस पडतोय, खाली गळतंय। यंदाच्याला 3 कोटी घरकुलाचा कार्यक्रम तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेबांनी हातामध्ये घेतलेला आहे। आत्ताच पंतप्रधान